Good morning, students. I welcome all of you for my first video lecture to your class, that is BSc Part 1. Dear friends, we are suffering. In fact, the whole world is suffering from the corona pandemic, and we don't know what will happen tomorrow, the day after tomorrow. So, what remains is that we have to carry out what we want to do. Means you are students, I am a teacher, so my job is to teach and your job is to learn. So we both should enjoy what we have to do. That means I should enjoy my profession as a teacher and you should enjoy the process of learning. Okay, so मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि हा जो BSc पार्ट 1चा कोर्स तुम्ही घेतलेला आहात सर्वांनी, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो. आय कंग्रॅच्युलेट ऑल ऑफ यू फॉर चूजिंग द स्टॅटिस्टिक्स ॲज वन ऑफ द ऑप्शनल सब्जेक्ट इन पार्ट 1. हा विषय अतिशय चांगला आहे, सोपा आहे, करिअरच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असा आहे. या विषयाचं जे नॉलेज आहे ते तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उपयोगी पडेल याची मला खात्री आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो हा विषय निवडल्याबद्दल. आता सुरुवातीला मी एक गोष्ट क्लिअर करतो की प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम, त्याचं स्कीम ऑफ मार्किंग, या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. तुमच्या BSc पार्ट 1च्या कोर्समध्ये एव्हरीथिंग इज डिसाइडेड बाय द रिस्पेक्टिव्ह बोर्ड ऑफ स्टडीज ऑफ द शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर, सिन्स वी आर अन ॲफिलिएटेड कॉलेज. या विषयात सुद्धा ते सर्व स्ट्रक्चर ठरवलेलं आहे. परंतु आत्ता ज्याचा मी उल्लेख केला की कोरोना पॅन्डेमिकमध्ये, म्हणजे आता गेल्या मार्चमध्ये आपल्या देशामध्ये पहिल्यांदा लॉकडाऊन झालं आणि त्यानंतर आपण अपेक्षा करतो आहे की एव्हरीथिंग विल बी फाईन, पण तशा पद्धतीने ते वर्कआउट होत नाही आहे. त्यामुळे आज मी तिला मला माहीत नाही आहे किंवा अन्य कोणालाही माहीत नाही आहे की व्हॉट विल हॅपन इन द नेक्स्ट ऑक्टोबर, नोव्हेंबर और डिसेंबर. व आपल्याला कोणत्या पद्धतीने जायचं आहे, विद्यापीठ काय निर्णय घेणार आहे आणि कशा पद्धतीने तुमचं इव्हॅल्युएशन होणार आहे, कशा पद्धतीने कोर्स पूर्ण होणार आहे वगैरे, या सर्व गोष्टी भविष्यातल्या अंधारात आहेत आणि त्यामुळे मी काही कॉमेंट आत्ता करणार नाही आहे. जरी त्याचं स्ट्रक्चर ठरलेलं असलं तरी कदाचित त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे आपण वी शुड नॉट वेस्ट आवर टाईम टू डिस्कस दॅट डिटेल्स ऑफ द स्ट्रक्चर. त्यापेक्षा आपण लेट अस एन्जॉय द लर्निंग ऑफ दिस पर्टिक्युलर सब्जेक्ट. ओके, सो स्टॅटिस्टिक्सचा अभ्यास करत असताना what is important thing is that let us begin with the word statistics itself. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे इयत्ता 8वीपासून 8th स्टँडर्ड ऑनवर्ड्स किंवा त्याही पूर्वीच्या काही वर्गामध्ये संख्याशास्त्र किंवा संख्या वाचन म्हणून ज्याचा उल्लेख तुमच्यासमोर येतो, स्टॅटिस्टिक्स हा शब्द तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही त्याच्याशी फॅमिलियर झालेला आहात. म्हणजे तुम्ही मराठी मीडियममध्ये आहात की इंग्रजी मीडियममध्ये आहात, यापेक्षा तुम्ही गणित हा जो विषय आहे, मॅथमॅटिक्स, त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्सचा भाग अंतर्भूत केलेला आहे आणि हा अंतर्भूत केलेला जो भाग आहे
त्याच्यामधून तुम्हाला स्टॅटिस्टिक्स या विषयाचा उल्लेख आलेला आहे. आता हा उल्लेख कशा पद्धतीने आला? तर वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्याचा मी उल्लेख त्या वेळेला करत जाईन. पण आपण म्हणजे मी आत्ता या ठिकाणी असं गृहीत धरतो की यू डोंट नो एनिथिंग अबाउट दिस सब्जेक्ट अँड लेट मी बिगिन विथ द झिरो. पण स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय? तर या शब्दाचा अर्थ आपण कशा पद्धतीने घेतो? त्यानंतर स्टॅटिस्टिकल डेटा त्याची डेफिनेशन काय आणि त्या डेटाचे टाईप कसे पडतात. तर साधारणतः या लेक्चरमध्ये आपण या गोष्टीची ओळख करून घेणार आहोत. आता स्टॅटिस्टिक्स या शब्दाचा अर्थ, पहिली गोष्ट म्हणजे तो सब्जेक्ट तर आहेच, जसं की मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स हे जे विषय आहेत त्या पद्धतीने हा एक विषय आहे. पण लोक याचा वापर करताना कशा पद्धतीने करतात? आय हॅव ए स्टॅटिस्टिक्स ऑफ फील्ड वर्कर्स असं जेव्हा एखादा व्यक्ती म्हणतो त्यावेळेला त्याला म्हणायचं असते की शेतामध्ये काम करणाऱ्या कामगारांची आकडेवारी माझ्याकडे आहे. त्यामुळे स्टॅटिस्टिक्सचा समानार्थी उल्लेख आकडेवारी असं म्हणून काही जण करत असतात. सो स्टॅटिस्टिक्स, सम पीपल what they mean statistics is that it is a bunch of figures, it is a numerical data regarding something. कशाबद्दल तरी असं न्यूमेरिकल डेटा तुमच्याकडे जर असेल, आकडेवारी जर असेल, तर त्याला ते लोक स्टॅटिस्टिक्स म्हणून मोकळे होतात. तर स्टॅटिस्टिक्सचा अर्थ काय? मुख्य म्हणजे it is a branch of science which deals with the methods and knowledge and their applications. तर कशाशी संबंधित आहेत? तर डेटाचं काय करायचं, व्हॉट टू डू विथ द डेटा. तर त्याच्या संदर्भातल्या जेवढ्या काही मेथड्स आहेत त्या मेथडचा अभ्यास, त्याच्या संदर्भातलं नॉलेज याचा अभ्यास करणारी एक शास्त्रशुद्ध शाखा म्हणजे स्टॅटिस्टिक्स. तर काही वेळेला या शब्दाचा उल्लेख सिंग्युलर असा करला जाते, एकवचनी, स्टॅटिस्टिक विदाउट एस. तर ती एक टर्म आहे. जसं फिजिक्समध्ये डेन्सिटी, मास, केमिस्ट्रीमध्ये कॉन्सन्ट्रेशन, व्हॉल्यूम अशा टर्म्स येतात. तशा प्रकारे स्टॅटिस्टिक ही एक टर्म आहे, त्याला एक अर्थ आहे. तो अर्थ आपण पुढे बघणारच आहोत. सो स्टॅटिस्टिक्स या शब्दाचा अर्थ आपण काय आता अभिप्रेत घ्यायचा, तर इट इज अ ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टॅटिस्टिकल डेटा. So formally we can define numerical information regarding the problem under study is called statistical data. म्हणजे आता कोणत्याही प्रकारचा स्टॅटिस्टिकल डेटा डिफाईन करत असताना कशा पद्धतीने आपण डिफाईन करणार? न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द प्रॉब्लेम अंडर स्टडी इज कॉल्ड स्टॅटिस्टिकल डेटा. मुळातच आपण डेटा कधी कलेक्ट करत असतो तर आपल्याला काहीतरी अडचण असली पाहिजे, काहीतरी प्रॉब्लेम असला पाहिजे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इथे एक प्रॉब्लेम लिहिला आहे मी, व्हॉट इज द ॲव्हरेज मॅरेज एज ऑफ गर्ल्स इन द सांगली डिस्ट्रिक्ट. सांगली जिल्ह्यामध्ये मुलींचं साधारणतः कितव्या वर्षी लग्न होतं आहे? व्हॉट इज द ॲव्हरेज मॅरेज एज? झालं.
आता मला काय की ज्या मुलींची लग्न झालेली आहेत त्यांच्या लग्नाची तारीख आणि त्यांचा डेट ऑफ बर्थ मिळाला की मला त्याच्यावरून ते सरासरी वय काढता येईल. सो दिस इज वन ऑफ द प्रॉब्लेम. आणि मग त्याच्या संदर्भातला डेटा कसा मिळाला मला, तर या पद्धतीने मिळाला. मग आता प्रत्येक लग्न झाले म्हणजे जेवढ्या मी मुलींच्या संदर्भात डेटा कलेक्ट करू, उदाहरणार्थ मी 500 लग्न झालेल्या मुली निवडल्या तर माझ्याकडे 500 आकडे येतील ना. त्यांचं वय काय होतं त्याच्यावर मी त्यांची सरासरी काढेन. लग्नाच्या वेळेला वय 18 पूर्ण आहे, 18 पूर्ण नाही आहे, 22 पूर्ण आहे, 25 पूर्ण आहे, 28 पूर्ण आहे, काहीतरी कन्क्लुजन त्याच्यावर मला काढता येईल. सो स्टॅटिस्टिकल डेटा म्हणजे काय, तर इट इज द न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन. आकड्यांच्या स्वरूपात आपल्याला जी माहिती मिळते प्रश्नाच्या संदर्भातली त्याला आपण स्टॅटिस्टिकल डेटा म्हणतो. पण not all kinds of numerical information can be called statistical data. कोणत्याही प्रकारचं न्यूमेरिकल डेटाला तुम्ही स्टॅटिस्टिकल डेटा म्हणू शकत नाही आहे. भरमसाठ आकडेवारी आहे म्हणून त्याला स्टॅटिस्टिकल डेटा म्हणता येणार नाही आहे. तर कोणत्याही स्वरूपाच्या स्टॅटिस्टिकल डेटाला मध्ये 2 प्रकारच्या कॅरेक्टरिस्टिक्स असणं आवश्यक आहे. स्टॅटिस्टिकल डेटा शुड possess 2 important characteristics आणि त्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत रँडमनेस अँड व्हेरिएबिलिटी. आता रँडमनेस आणि व्हेरिएबिलिटी हे काय आहे, व्हॉट इज दॅट रँडमनेस अँड व्हेरिएबिलिटी, हे आपल्याला बघायचं. ओके, तर त्याचं एक छोटंसं एक्झाम्पल मी आपल्यासमोर प्रेझेंट करेन. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की व्हॉट इज रँडमनेस अँड व्हॉट इज व्हेरिएबिलिटी. तुमच्या समोर स्क्रीनवरती 3 डेटा सेट आहेत वेगवेगळे. सेट 1, 2, सेट 3. सेट 3 मध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे, तिथं 2 लिहिलेलं आहे. इनफॅक्ट इट इज अ सेट 3. सेट 1 मध्ये सगळे आकडे पहा 20. एव्हरी ऑब्झर्वेशन इज 20. 10 ऑब्झर्वेशन आहेत एकूण, सगळेच्या सगळे 20. सेट नंबर 2 याच्यामध्ये 10 ऑब्झर्वेशन आहेत, 12, 24, 36, 48. काळजीपूर्वक तुम्ही पाहिलं तर तो 12चा पाडा आहे. सेट नंबर 3 पाहिला तुम्ही तर त्याच्यातल्या ऑब्झर्वेशन्स आहेत 24, 90, 96, 36, 85, 16 वगैरे अशा पद्धतीने. आता हे 3 डेटा सेटचं वेगळेपण काय आहे, तर पहिल्या डेटा सेटमध्ये ऑब्झर्वेशन्समध्ये काही बदल होत गेला आहे का, नो. प्रत्येक ऑब्झर्वेशन सारखा आहे. देर इज नो व्हेरिएबिलिटी ॲट ऑल. मग ज्या डेटा सेटमध्ये व्हेरिएबिलिटीज नाही आहे त्याला आपण स्टॅटिस्टिकल डेटाच म्हणत नाही आहे. इट इज युजलेस ॲज फार ॲज स्टॅटिस्टिक्स इज कन्सर्न. कारण त्याचा अभ्यास कशासाठी करायचा आहे आपल्याला, काहीच उपयोग नाही अशा डेटाचा की ज्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही आहे. एव्हरीथिंग इज कॉन्स्टंट. सो इट इज नॉट अ स्टॅटिस्टिकल डेटा. म्हणजे मी म्हणालो की हे 10 विद्यार्थ्यांचे मार्क्स आहेत तर लगेच कोणालाही शंका येणार, सगळ्या 10च्या 10 विद्यार्थ्यांना सारखे मार्क्स कसे काय पडले, शंकास्पद आहे. दुसरा डेटा सेट पहा, त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन्स बदलत गेलेत, ऑब्झर्वेशन्स बदललेत. सो देअर इज व्हेरिएशन. 12चं 24 झालं, 24चं 36 झालं, 36चं 48 झालं. देअर इज व्हेरिएशन. पण हा जो बदल होतोय की नाही तो काय होतोय,
एका विशिष्ट नियमाने बदल होतोय. म्हणजे 36 नंतर 48, नंतर 60, नंतर 72. मग आता 120 नंतर काय असा प्रश्न विचारला तर मी पटकन सांगेन ना, हे 120 + 12 म्हणजे 132 हे ऑब्झर्वेशन असणार. म्हणजे ह्याच्यामध्ये बदल होतोय, पण तो कसा आहे, विशिष्ट नियमाने होतोय. इट इज अ नॉन रॅन्डम. कोणीही सांगू शकेल ते. सो दिस इज ऑल्सो नॉट ए स्टॅटिस्टिकल डेटा. त्याच्यामध्ये व्हेरिएबिलिटी आहे पण रॅन्डमनेस नाही आहे. तिसऱ्या डेटा सेटमध्ये पहा, प्रत्येक ऑब्झर्वेशन बदलते. ऑब्झर्वेशन बदलते आणि पहिल्यानंतर दुसरं ऑब्झर्वेशन काय किंवा दुसऱ्यानंतर तिसरं ऑब्झर्वेशन काय, ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा नियम तुम्हाला शोधता येणार नाही. नियम सापडत नाही आपल्याला. म्हणजे त्याच्यामध्ये एक रॅन्डमनेस आहे. देर इज अ रॅन्डमनेस. काही विशिष्ट नियम नाही आहे त्याला. सो थर्ड सेट इज ए स्टॅटिस्टिकल डेटा. तो स्टॅटिस्टिकल डेटा होऊ शकतो या केसमध्ये. त्यामुळे आपण स्टॅटिस्टिक डिफाईन करत असताना ए ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ कलेक्शन, प्रेझेंटेशन, ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा इज कॉल्ड स्टॅटिस्टिक्स. 4 स्टेप्स आहेत: कलेक्शन, प्रेझेंटेशन, ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा. जो आत्ता आपण पाहिला, स्टॅटिस्टिकल डेटा म्हणजे न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग टू द प्रॉब्लेम अंडर स्टडी इज कॉल्ड स्टॅटिस्टिकल डेटा. आणि असा डेटा जो आहे स्टॅटिस्टिकल डेटा, त्याच्या ज्या 4 स्टेप्स आहेत, कलेक्शन, प्रेझेंटेशन, ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, हे जिथं केलं जात आहे, ज्या सब्जेक्टमध्ये हे इन्क्लूड आहे, तो सब्जेक्ट म्हणजे काय, स्टॅटिस्टिक्स. सो स्टॅटिस्टिक्स इज नथिंग बट statistical data. What to do and how to do with that statistical data, हा भाग स्टॅटिस्टिक्समध्ये आपल्याला अभ्यास करायचा. सो these 4 steps: collection of data, presentation of data, analysis and interpretation of data. त्यानंतर डेटाचे बेसिकली 2 टाईप्स वाढतात. डेटा आपण ज्या पद्धतीने कलेक्ट करतो त्याच्यावरून ते 2 टाईप पडत असतात. आता पहिला टाईप आहे तो म्हणजे प्रायमरी डेटा. द डेटा विच आर कलेक्टेड बाय द इन्व्हेस्टिगेटर फॉर द फर्स्ट टाईम टू इन्व्हेस्टिगेट द प्रॉब्लेम अंडर स्टडी इज कॉल्ड प्रायमरी डेटा. म्हणजे ज्याला कोणाला आवश्यकता आहे त्यांनी तो डेटा स्वतःहून कलेक्ट केला त्या प्रश्नाच्या संदर्भातला सर्वप्रथम, तर त्याला प्रायमरी डेटा म्हणायचं. म्हणजे आता उदाहरणार्थ विद्यार्थी प्रोजेक्ट वगैरे करतात आणि त्या प्रोजेक्टसाठी लागणारी माहिती त्यांनी स्वतःहून गोळा केलेली असेल तर दॅट इज कॉल्ड प्रायमरी डेटा. जर डेटा पहिल्यांदा कलेक्ट केला गेलेला आहे त्या डेटाला आपण प्रायमरी डेटा असं म्हणतोय. तो इन्व्हेस्टिगेटर किंवा त्याचा एजंट ते स्वतः डेटा कलेक्ट करत असतात. तर सेकंडरी डेटा म्हणजे काय, तर अन्य कुणीतरी तो डेटा कलेक्ट केलेला आहे त्याच्या वैयक्तिक कामासाठी, पण तो डेटा माझ्याही उपयोगाचा आहे, मग मी तो वापरणार. इट इज कॉल्ड सेकंडरी डेटा. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या देशाची लोकसंख्या मोजली जाते आणि त्याचे रिपोर्ट्स लिहून ठेवतात. मग आम्हाला अभ्यास करायचा असेल समजा महाराष्ट्राचा, त्यातही सांगली जिल्ह्याचा, तर काय करणार आम्ही, तर आपण काय करणार, त्या पुस्तकातून लोकसंख्येची आकडेवारी घेणार, माहिती घेणार, दॅट्स ऑल. मी काय स्वतः जाऊन लोकसंख्येसंदर्भातले डेटा कलेक्ट करायची गरज नाही आहे मला. म्हणजे इफ द डेटा इज कलेक्टेड बाय समवन एल्स
आणि तो आपल्या उपयोगाचा आहे असं वाटलं तर तो आपण घेऊ शकतो, आणि त्या डेटाला म्हटलं जातं सेकंडरी डेटा. आता हे डेटा कुठून घेऊ शकतो आपण? वेगवेगळे गव्हर्नमेंटचे पब्लिकेशन्स आहेत, सेन्ससचे रिपोर्ट्स आहेत, संस्थांचे इंटरनल रेकॉर्ड्स असतात, पुस्तकं, जर्नल्स, मॅगझिन्स, कमिट्यांचे रिपोर्ट. अलीकडं खूप मोठ्या प्रमाणावर वेबसाईटवरून आपल्याला डेटा घेता येतो, वेगवेगळ्या संस्थांच्या वेबसाईट्सवरून. तर डेटा नाव डेज एव्हरीथिंग दॅट मीन्स वर्ल्ड इज फ्लडेड विथ द डेटा. फ्लडेड विथ द डेटा म्हणजे काय की डेटाचा महापूर आलेला आहे थोडक्यात, इतक्या प्रचंड प्रमाणावरती. इनफॅक्ट त्याच्यामुळं काय झालं आहे की एक नवीन शास्त्र जन्माला आलं आहे, त्याला म्हटलं जातं डेटा सायन्स. आणि त्याचं काय करायचं हे ठरवणारे जे विद्वान लोक आहेत त्याला डेटा सायंटिस्ट असं म्हटलं जातं. म्हणजे यू विल लर्न अबाउट दिस. स्टॅटिस्टिक्स हा विषय शिकणाऱ्यांना त्याच्यामध्ये खूप मोठा स्कोप आहे. आणि आज सध्या जगामध्ये हायली पेड जर कोण असेल तर ते असतात डेटा सायंटिस्ट. म्हणजे दे आर इव्हन पेड हायर दॅन सॉफ्टवेअर इंजिनियर्स. त्यांना डेटा सायन्समध्ये ते काम करत असतात लोक. तर डेटा हा खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. या दोन्हींच्यामधला फरक अगदी कमी शब्दामध्ये आपल्याला व्यक्त करता येऊ शकतो, स्पष्ट करता येऊ शकतो. प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा. प्रायमरी डेटा म्हणजे फर्स्ट हँड डेटा, तर सेकंडरी डेटा म्हणजे सेकंड हँड डेटा. तो कोणीतरी घेतलेला आहे ऑलरेडी आणि मी आता तो वापरतोय. प्रायमरी डेटा आपण स्वतः कलेक्ट करत असल्यामुळं तो मोर रिलायबल आहे. सरळ आहे ना. जी गोष्ट आपण स्वतः करतो त्याच्याबद्दल आपल्याला खात्री जास्त असणारच आहे. सो इट इज मोर रिलायबल. तर सेकंडरी डेटाची रिलायबिलिटी कशावरती अवलंबून आहे? तो डेटा आपण कुठून घेतला आहे त्याच्यावरती अवलंबून असणार आहे. प्रायमरी डेटा हा एक्सपेन्सिव्ह असतो, म्हणजे त्यासाठी आपल्याला खर्च येतो डेटा कलेक्ट करण्यासाठी. तर सेकंडरी डेटा हा त्याच्यापेक्षा कमी खर्चिक असतो. म्हणजे काही कोणाला फीज वगैरे द्यावे लागले तर तेवढेच पैसे आपल्याला त्यासाठी द्यावे लागतात. अन्यथा तो डेटा आपल्याला ऑलमोस्ट कमी पैशामध्ये उपलब्ध होतो. त्यानंतर प्रायमरी डेटासाठी आपल्याला जास्त मॅन पॉवर, सरळच आहे. आपल्याला जर समजा फील्ड वर्क करायचं असेल, आपण सांगली जिल्ह्यामध्ये मुलींचं लग्नाचं वय काय, आता याच्यासाठी मग जिल्हाभर फिरायला लागेल ना आपल्याला. सॅम्पल घ्यायचं म्हटलं तर खर्च येणार, साहजिकच आहे. पण तोच डेटा जर आपण लग्न, विवाह नोंदणी वगैरे कार्यालयातून घेतला तर काय आपल्याला खर्च येणार नाही फारसा. त्यामुळं सेकंडरी डेटा याच्यासाठी कमी खर्च, कमी वेळ, त्यानंतर कमी मनुष्यबळामध्ये आपल्याला सेकंडरी डेटा उपलब्ध होतो. तर प्रायमरी डेटासाठी या सगळ्या गोष्टी. मग आता प्रायमरी डेटा निवडायचा की सेकंडरी डेटा निवडायचा हे कशावरून ठरवणार आपण? तर प्रश्नाचं आपलं स्वरूप काय, प्रश्न कशा प्रकारचा आहे, किती गंभीर स्वरूपाचा आहे ह्याच्यावरून ठरत असते की डेटा प्रायमरी घ्यायचा की सेकंडरी घ्यायचा. ओके. सो what we have discussed is what is statistics, then what do you mean by statistical data, and then types of statistical data. म्हणजे आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय अभ्यास केला? स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय, स्टॅटिस्टिकल डेटा कशा पद्धतीने डिफाईन करायचा. स्टॅटिस्टिकल डेटाच्या दोन अतिशय महत्त्वाच्या कॅरेक्टरिस्टिक्स, एक म्हणजे व्हेरिएबिलिटी आणि दुसरं म्हणजे रँडमनेस. आणि त्यानंतर टाईप्स ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा, एक प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा.
Okay, so I hope that you will learn, you will understand what we are sharing through this video. Okay, so I should stop here. See you next time with next video. Thank you.